अरे बापरे. हे तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते? काजू. हे बघा, हे सर्व टर्फल आहेत काजूचे. आणि हे काजूला मधोमध कापून ठेवलेले आहे. आणि हे या साईडला काय काढून ठेवलेले आहेत? गर, काजूचे गर. जय शिवराय मंडळी. आज आम्ही आता आलो आमच्या कंपाऊंडमध्ये. चला पुढे. हे बघा, एक ड्रम आणलाय पाणी भरून. हे आमची छोटीशी बाग आहे. काजू लावलेत, त्याच्यामध्ये आंबे आहेत. आता ते खूप मोहरलेत काजू. इव्हन त्याच्यावरती बिया पण झालेल्या आहेत. काजू पाहू शकता मित्रांनो, खूप आहेत. याच्यावर तर भरपूरच झाल्यात. हे महिन्यात आहे सर्व. हा सर्व माझ्या वडिलांचं श्रेय आहे. सगळे झाडं लावून घेतली काजू. ही 3 वर्षापूर्वी लावलेली झाडं आहेत. आणि 3 वर्षामध्ये एवढ्या लहान वयामध्ये काजू आले बघा. हा सर्व पट्टा काजूचा आहे. आणि काजू म्हटल्याच्या नंतर सर्वांना माहितीच आहे की काय प्रकार आहे तो. ही सर्व मेहनत माझ्या वडिलांची आहे, कारण की सर्व श्रेय ह्या त्यांनाच जातो. मी आता तुम्हाला दाखवल्याप्रमाणे काजू एवढ्या एवढ्या त्याला बिया आल्यात की भरपूरच, खूपच. ही लिंबूची मार लावली. लिंबू लिंबू हा जो झाड आहे हा सीताफळ. इव्हन ह्याचं सीताफळ आम्ही पावसामध्ये खाल्ले पण सुद्धा. मस्त छान छोटा रोपटा लावलेला, पण आता त्याचे पानं कमी राहिलेत. हे बघा, सुकल्याच्या नंतर अशा होतात ह्या. हे जे मित्रांनो आपल्याला दिसत ना, हे सर्व आम्ही नॅचरली प्रकारे आपले आंबे लागले आहेत. यांच्यावरती हा कलम आहे आपला पूर्ण. कुठलाच फवारणी वगैरे केलेला नाही आहे. जे फवारणी करतात तसं आपला आंबे नाही आहेत. ते असे 2-3-4 असे आमचे कलम आहेत. बाकी वरचा तुम्हाला दाखवतो, वरती पण आहेत. मेहनत घेतली तर भरपूर काय आहे, पण करायला पाहिजे. आता हा पहा, हा एवढा छोटा आंबा आहे. तर ह्यांना शेणखत वगैरे आम्ही देतो. शेणखत आहे तोच मारतो, बाकी दुसरा कुठला औषध फवारणी वगैरे करत नाही. जो झाड आहे तो कढीपत्त्याचा आहे. हे जे लावलेले आहेत हे सर्व कलमी आंबे आहेत. हे 5 वर्ष झाले त्यांना. बाबा पाणी अजून त्यांना घालतात. पाणी थोडंसं लांबून आणावं लागतं आम्हाला, कारण तेवढी सुविधा इथं उपलब्ध नसल्यामुळे थोडी मेहनत घ्यावी लागते आम्हाला भरपूर. बघा, अजून झाडं तर लहानच आहेत माझ्या म्हणण्यानुसार. ह्यांना 5 वर्ष जरी झाले असले तरी ह्या कलमांकडून कुठल्या अपेक्षा नव्हती आमच्याकडनं. पण गेल्या वर्षी पण मोहरले होते. मोहर कापलासुद्धा होता. पण आता ह्या वर्षी म्हटलं राहू द्या, असू द्या. मित्रांनो, जर मेहनत जर घेतली ना तर सर्व काही प्राप्त आहे. पण थोडे कष्ट भरपूर आहे त्याच्यामध्ये. कष्टाशिवाय कुठलाच फल नाही मित्रांनो. हे गावी राहून सर्व करावं लागतं मित्रांनो. म्हणून आम्ही जागा विकली नाही, जागा आम्ही राखून ठेवली. पाणी बाबाने ह्याच्यामध्ये ओतलेलं आहे. आणि ठिंबक सिंचनसारखं पाणी कसं पडतंय बघा.
मस्त पालवी फुटले. याच्यामध्ये पण बाबाने पाणी ओतून ठेवलेलं आहे. तर म्हणून आम्ही खत म्हणून आम्ही हे फुलं वगैरे वापरतो. राहिलेली फुलं असतात ती फुलं आम्ही झाडांच्या बुंदातून मातीमध्ये मिक्स करतो. आणि हा शेणखत आहे. हा शेणखत आम्ही त्यांना देत असतो. शेणखत आणि राहिलेली फुलं. कोकणातील रानमेवा. तर बघूया आता काय आहे ते वस्तू. अरे बापरे, हे काय आहेत? हे तुम्हाला माहितीच आहे काय आहे ते? काजू. हे बघा, हे सर्व टर्फल आहेत काजूची. आणि हे काजूला मधोमध कापून ठेवलेले आहे. आणि हे या साईडला काय काढून ठेवलेले आहेत? काजूचे गर. या मित्रांनो खायला.